नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि मित्रांनो मी आलेलो आहे सध्या नवगण राजुरी रेल्वे स्थानकावरती। आणि या ठिकाणी मित्रांनो आपण बघणार आहोत नवगण राजुरी रेल्वे स्थानकावरती कितपर्यंत आत्तापर्यंत काम झाले, किती काम झाले आणि या ठिकाणी काय काम पेंडिंग आहे, तर आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतोय मित्रांनो खालच्या साईडने असं करण्यात आलेलं आहे। कारण की जर बघितलं तर या ठिकाणी माझा अंदाज मित्रांनो आहे या ठिकाणी 2 प्लॅटफॉर्म होण्याची चान्सेस आहेत। कारण त्या साईडला जर बघितलं तर आपण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, कारण की भिंत बनवणार आहेत। बघतोय आपण समोर मित्रांनो पार बरेचसे जेवढा रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे तिथपर्यंत एका साईडने करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो अंदाज त्या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी रेल्वे दुसरा प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहेत किंवा ट्रेन सरळ निघून जाण्यासाठी या ठिकाणी बोगदा म्हणजे भिंत वगैरे बनवून अजून एक पटरी या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर मित्रांनो हे समोरचं बोर्ड आपण पाहू शकतो, या ठिकाणी 2 बोर्ड असे लावलेले आहेत आणि समोर पण एक बोर्ड आहे त्या साईडला आणि इथं पण आहे। अजून मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं कन्स्ट्रक्शनचे काम अजून बाकी आहे मित्रांनो बिल्डिंगचं। आपण समोर जाऊन बघूया। या ठिकाणी हा मार्ग जो पाहतोय मित्रांनो हा नगरकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे आणि हा जो पाहतोय मित्रांनो हा सरळ जो चाललाय तो बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे। तर आपण समोर जाऊन बघूया हे कशा पद्धतीने बिल्डिंगचं काम रेल्वेचं झालेलं आहे। रेल्वेची जी बिल्डिंग आहे त्याचं काम कसं झालेलं आहे ते समोरच आपण पाहतोय मित्रांनो। या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहेत। तर मित्रांनो ही आहे नवगण राजुरी रेल्वे स्थानकाची बिल्डिंग्स पाहू शकतो आपण। या ठिकाणी ते छान अशी बिल्डिंग बनवण्यात आली आहे मित्रांनो। खूप असं उंचावरती ही बिल्डिंग बनवलेली आहे मित्रांनो। आपण जे सध्या मी उभा आहे तिथून खाली 2 मजली खाली जवळपास म्हणजे भर केलेली मित्रांनो। कारण की या ठिकाणी भर देऊन पूर्ण असं हाईटवरती जमिनीपासून खूप उंच अंतरावरती या ठिकाणी रेल्वे ट्रॅक गेलेला मित्रांनो। आपण पाहू शकतो जमीन त्या लेवलला जमीन होती मित्रांनो, त्या लेवलपासून तर इथपर्यंत जवळपास पूर्ण भरवण्यात आलेलं आहे। आणि समोरच आपण या ठिकाणी पाहतोय हे आहे बीडचं नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक। तर या ठिकाणी आतमध्ये जाऊन बघूया हे कशा पद्धतीने बीडचं आपल्या नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे ते। या ठिकाणी मित्रांनो नोटीस अशा लिहिलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकतो समोर। लवकरच रेग्युलर ट्रेन या ठिकाणी चालू होणार आहे। या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जर घाण कचरा वगैरे टाकला तर 500 रुपये दंड या ठिकाणी लागू शकतोय। अपंगासाठी शौचालय, स्त्रियांसाठी और जेंट्ससाठी मित्रांनो या ठिकाणी असं पुरुषांसाठी स्वच्छतागृह या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। ह्या जर रेल्वे स्थानकावरती जर आलो मित्रांनो तर खूप असं छान खूप उंचावरती हे रेल्वे स्थानक आहे। आणि इथून जर बघितलं आणि समोर पाहू शकतो आपण कसं डोंगराळ वातावरण आहे, पूर्ण बाजूला जवळपास डोंगर आहे मित्रांनो। ह्या रेल्वे स्थानकावरती खूप असं निसर्गरम्य वातावरणामध्ये हे नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे। आपण थोडं आतमध्ये जाऊन बघूया। या ठिकाणी मित्रांनो तिकीट खिडकी बनवण्यात आलेली आहे। या ठिकाणी तिकीट आपण काढण्यासाठी व्यवस्था, या ठिकाणी तिकीट घर आहे। रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाईन टोल फ्री नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो। ह्या साईडला जर बघितलं तर थोडंफार काम पेंडिंग आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो लिफ्टची पण या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो। सध्या मी जे आहे हे दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती तिथून खाली 2 मजली जवळपास या ठिकाणी रेल्वे स्थानक आहे। अजून पण एक मजला वरच्या बाजूला आहे।
हे समोर आपण जे पाहतोय मित्रांनो, कारण की या ठिकाणी गाड्या वगैरे जर रेल्वे स्थानकावरती आणायचे असेल तर या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर अशा पद्धतीने या ठिकाणी रॅम्प बनवण्यात आलेला आहे. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मित्रांनो. या साईडला बघू शकतो मेन एंट्रन्स आहे रेल्वेचा. बघा बरं, पाहू शकतो या ठिकाणी मेन एंट्रन्स हा आहे मित्रांनो. मित्रांनो जर बघितलं तर अजून बऱ्यापैकी काम नवगण राजुरी रेल्वे स्थानकाचं पेंडिंग आहे. अजून पण या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो. कमीत कमी 5 ते 6 महिने किंवा 1 वर्ष बी लागू शकतो आहे पूर्ण काम होण्यासाठी. या ठिकाणी लिफ्टची पण आवश्यकता केलेली आहे मित्रांनो. अवस्था या ठिकाणी पाहू शकतो आहे. मित्रांनो ही समोरची जी बिल्डिंग बघतोय आपण, ही पूर्ण रेल्वे स्थानकाची बिल्डिंग बनवून तयार आहे. आणि हाच रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म परिसर आहे. या ठिकाणी बघू शकतोय लांबपर्यंत असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो हा. आणि या ठिकाणी बघितले तर आपण पाहू शकतोय पूर्ण नवीन ट्रॅक. या ठिकाणी CRS टेस्टिंग पण झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय पॅनल पण आपल्याला दिसत नाही तर पूर्ण पॅनल लावून या ठिकाणी पूर्ण ठासिंग वगैरे म्हणजे त्याला ते पॅकिंग मशीन वगैरे सगळं फिरून या ठिकाणी पॅकिंग करण्यात आलेली आहे. समोरच पाहतोय आपण हे जे शहर दिसतं आपल्याला, हे मित्रांनो नवगण राजुरी गाव आहे. आणि या साईडला मित्रांनो गजानन सहकारी साखर कारखाना आपण जे पाहतोय समोर, गजानन सहकारी साखर कारखाना आहे. आणि ह्या साईडला बीडकडे जाणारा हा रेल्वे मार्ग आहे. समोरच आपण हे पाहू शकतो, हे समोरच आपलं मंदिर आहे, तिप्पटवाडी देवस्थानाचं हे मंदिर आहे. तर मित्रांनो लवकरच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.